नमस्कार मंडळी. तर आज आहे बुधवार. तर आजचं माझं ना बुधवारचं मॉर्निंगचं रुटीन बघा इथे तुम्ही पाहू शकताय. तर छान असा ना मी इथे चहा बनवला आणि नंतर इथे ना आत्यांनी बघा छान इथे देवपूजा करून घेतलेली आहे. आणि अशी फुले जर देवाऱ्यावरती असेल ना खूप छान वाटतं आणि पूजा केल्यासारखी वाटते. तर नंतर इथे माझी इथे ना स्वयंपाक चालू होता. तर अगोदर चपात्या वगैरे बनवून घेतला आणि नाश्ता पण बनवलेला आहे. तर आजच्या नाश्त्यामध्ये पराठा बनवला होता आणि आलू पराठा बनवला होता. नंतर इथे मी ढोबळी मिरची बनवायला घेतलेली आहे. तर अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने ते ढोबळी मिरची मी बनवलेली आहे. तेल गरम झालं, जिरं मोहरी टाकली त्याच्यामध्ये. नंतर ना मी लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे आणि बारीक चिरलेला कांदा आणि अर्धा टोमॅटो टाकलं आणि छान असं ना तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. आणि थोडीशी हळद टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं आणि नंतर ना चिरलेली ढोबळी मिरची होती ना ती ॲड केलेली आहे. तर ढोबळी मिरची बनवताना त्याच्यातले बिया सर्व बाजूला काढायच्या आणि नंतर इथे बघा छान असे ना छोटे छोटे कट करून ना इथे मी ढोबळी मिरची ना बनवत आहे. तर खायला खूप छान आणि टेस्ट आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा ढोबळी मिरचीचा रस्सा किंवा भाजी. तर इथे तुम्ही पाहू शकता मी थोडीशी ना रसबशीत बनवते, कारण भाताबरोबर सुद्धा ना खूप छान लागते बरं का अशी ढोबळी मिरची. मस्तपैकी इथे बघा शेंगदाण्याचा कूट टाकला आणि एक वाफ काढून घेतली. तर आणि 5 मिनटामध्ये नाही ती आपली ढोबळी मिरची तयार झालेली आहे. आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता मला नक्कीच कमेंट करून सांगा ढोबळी मिरची. तर नंतर इथे आहोंना दिलं आलू पराठा दिलेला आहे खायला आणि मी पण इथे खाऊन घेते. आणि नंतर ना इथे ना पापड बनवायचे होते. तर इथे ना आम्ही शाबूचे पापड बनवलेले आहे पळीचे. तर नंतर आता म्हटलं कोणाला काय खायचं तर कोणाला वेगवेगळं असतं बरं का. कारण सकाळच्या नाश्त्यामध्ये मला हे खायचं ते खायचं असतं, सर्वांची फरमाईश वेगवेगळी असते. तर इथे मी ना छान असं ना बघा आप्पे बनवलेले आहेत तांदळाच्या पिठाचेच. तर त्यासोबत चटणी बनवलेली आहे. तर खूप छान आणि टेस्टी लागते बरं का असे आप्पे. तर असा होता बरं का आजचा माझा मॉर्निंगचा रुटीन. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर